वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आहे होळी, तर तुम्हा सगळ्यांना होळीच्या आणि धुलिवंदनच्या मनापासून शुभेच्छा। माझ्या मागे बघू शकता की होळी आहे, तर सोसायटीत पण आता होळीची तयारी चालू झालेली आहे, तर तुम्हाला मी दाखवेनच संध्याकाळी। आय होप तुम्ही सगळ्यांनी माझा क्रिकेट मॅचचा आणि अळूवडीच्या रेसिपीचा व्हिडिओ बघितला असेल। जर बघितला नसेल तर नक्की बघा। होळी म्हटलं की पुरणपोळी तर बनतेच, तर सगळ्यांनी मस्त पुरणपोळी खाल्लेली असेल। जेव्हा हा व्हिडिओ येईल तेव्हा ऑफकोर्स होळी झालेली असेल। आणि धुलिवंदन म्हटलं ना की मला शाळेचेच दिवस आठवतात। शाळेमध्ये होळीला सुट्टी नसायची, धुलिवंदनला असायची, त्यामुळे मग धुलिवंदनच्या आदल्या दिवशी म्हणजे होळीला शाळा सुटली रे सुटली की सगळेजण लिटरली पाण्याच्या बॉटल्स आणि कलर्स घेऊन तयारच असायचे आणि आम्हाला व्हॅनवाल्या काकांना रिक्वेस्ट करायला लागायची। आरामात अर्धा तास जायचा खेळण्यामध्ये आणि मग पुढे सगळ्यांना त्यांना सोडायचं असायचं, त्याच्यामुळे लेट व्हायचा। त्यांना आम्ही रिक्वेस्ट करायचो। अशा भरपूर काही गमती जमती आहेत आणि खरं शाळेतले दिवस काही वेगळेच होते। खूप मज्जा यायची शाळेमध्ये। होळी हा असा दिवस असतो की ज्या दिवशी सगळ्यांच्या घरी हमखास पुरणपोळी बनवली जाते। तर आम्ही आता अशाच ठिकाणी जातोय जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या पुरणपोळ्या मिळतात। चला मग आता आपण जाऊया तिकडे आणि तिकडे गेले की मी तुम्हाला भेटते आणि काय काय वेगवेगळ्या प्रकारच्या पुरणपोळ्या आहेत तर तेही तुम्हाला दाखवते। आम्ही आलेलो होतो आता महावीर नगरला आणि तुम्ही इथे बघू शकता केवढी दुकानं झाली आहेत वेगळी वेगळी, भरपूर कॅफेस आहेत। तर आणि आता एवढा वारा सुटलाय ना आज, काय माहिती खूप वारा सुटलाय। सो चला आता आपण जाऊया पुरणपोळी घरमध्ये आतमध्ये, तुम्हाला दाखवते कसं आहे। सो आम्ही आत्ता पुरणपोळी घरमध्ये गेलो होतो पण आमचा पोपट झाला, कारण 1.5 तास वेटिंग आहे पुरणपोळीसाठी। मस्तीची पिचकारी सोडीला गुल्हाल रे, हे भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे। हे भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया। आला होळीचा सण लय भारी चल नाचूया। आला होळीचा सण लय भारी चल नाचूया। आज फिरतीच्या रंगाची ही चढली नशा।
सान संधी अशात भाग्याची चढली या धुंदी चिंब होऊया रंगात रंगूये शोधू नको तू बहारा फुकट साधू नको दे निशाणा नको छेडू तू सर्दा धमाल घे तर आज उठल्या ना सकाळी एवढा गार वारा सुटला होता आणि पाऊस पण पडला आमच्या इकडे. तर असं सगळं पावसाळी वातावरण झालेलं आहे ओव्हरऑल. आणि काल होळी खूप छान झाली, मजा आली आम्हाला. सगळेजण खाली भेटले त्याच्यामुळे. मी आता हिरव्या टोमॅटोची चटणी करते आणि साईड बाय साईड फ्लॉवरची पण भाजी करते. ॲक्च्युली पावसाळी वातावरण झालं आहे त्याच्यामुळे कदाचित मी जास्त वेळ झोपलेली आहे, पण बरं आहे मला पटापट सगळी कामं करता येतील. तर मी पटापट भाज्या करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. मी आता इथे टोमॅटोची चटणी करते आणि फ्लॉवरचा रस्सा पण दाखवते तुम्हाला. साईड बाय साईड तो पण करते. काल होळी होती आणि तुम्ही जसं बघितलं आम्ही पुरणपोळी घरमध्ये गेलो होतो, पण आमचा लिटरली पोपट झाला. खूप वेळा आम्ही लाईनीत थांबलो आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की 1.5 तास वेटिंग आहे पुरणपोळीला, त्याच्यामुळे आम्हाला तर काही मिळाली नाही. आणि काल सिंगल पुरणपोळी वगैरे तर मिळतच नव्हती, बल्कमध्येच घ्यायला लागत होती. सो एनिवेज नेक्स्ट टाईम मी जेव्हा परत जाईन तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेन पुरणपोळी घर. भाकरी तिकडे ते खूप छान आले.